ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। चौथी आणि सातवी शिकलेले राजकारणी देशाचं काय भलं करणार, मकरंद अनासपुरे यांचा सवाल। ठाणे शहरामध्ये भरलंय स्पर्धा परीक्षांचं साहित्य संमेलन आणि सिलेंडरच्या दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाचं आंदोलन। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही। चिंग्याची कारणं थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का। पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस कारणं संपली। अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट। ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप ट्रान्झॅक्ट ॲप ट्रान्झॅक्ट ॲप। देशामध्ये सध्या विदारक परिस्थिती आहे। चौथी आणि सातवी शिकलेले राजकारणी आपल्यावर राज्य करतायत, त्यांच्याकडनं आपण कशा प्रकारे विकासाची अपेक्षा करणार? एकीकडे शिपायाचं शिक्षण विचारलं जातं, मात्र राजकारण्यांचं शिक्षण का विचारलं जात नाही, असे सवाल उभे केले आहेत श्री मकरंद अनासपुरे यांनी। समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांच्या साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते। आपले राजकारणी चौथी आणि सातवी पास असतात, ते समाजाची काय सुधारणा करणार, अशा प्रकारची खंत ख्यातनाम अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली आहे। ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे 8व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री मकरंद अनासपुरे बोलत होते। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे भरलेल्या साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली। यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून मकरंद अनासपुरे, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार श्री निरंजन डावखरे यांनी या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे। राज्यातील राजकारण्यांची पात्रता कधीही विचारली जात नाही, परंतु शिपायाची शैक्षणिक पात्रता विचारली जाते। मात्र आता राजकारण्यांना देखील पात्रता विचारली गेली पाहिजे, असं मत यावेळेस अनासपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। की सगळे IAS ग्रेडचे ऑफिसर एकत्र जर आले तर ते स्वच्छ प्रशासन करू शकतील। कारण आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की सगळे म्हणजे पिऊनला सुद्धा आपण क्वालिफिकेशन विचारतो कुठल्याही याला, पण राजकीय क्षेत्रात पक्षांमध्ये जे पुढारी निवडून येतात त्यांचं क्वालिफिकेशन विचारतो का आपण? त्यातले बरेच जण चौथी पास आणि सातवी पास आहेत, त्यांच्या हातात कारभार दिला तर ते काय करणार आहेत? त्याच्यावर वेगळं काही बोलण्याची गरज नाही आहे। म्हणून हा सगळा डोलारा सांभाळण्यासाठी चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार गरज असते। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। आपण मकरंद अनासपुरे यांचा फॅन असल्याचं यावेळेस श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं असतात, ते एकत्र चालले तरच सुधारणा होते, असं देखील यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। खरं म्हणजे IAS ऑफिसर हे प्रशासक म्हणून काम करत असतात देश पातळीवर, आणि देशाच्या प्रगतीमध्ये आणि देशाला कोणत्या दिशेने न्यायचं हे बऱ्यापैकी लोकप्रतिनिधींच्या इतकीच त्यांची जबाबदारी असते। आणि म्हणून
अशा प्रकारचं मार्गदर्शन आणि अशा प्रकारचं संमेलन ही काळाची गरज आहे. आणि हेच स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांना यश मिळतं हे पुढे प्रशासक म्हणून काम करतात आणि राज्याला देशाला एक प्रकारची दिशा देण्याचंच काम करतात. आणि म्हणून एक चांगलं संमेलन या ठिकाणी आयोजित केलं आहे. भारतीय जनता पार्टीला ज्याप्रमाणे महानगरपालिकांच्या कारभारामध्ये पारदर्शकता हवी आहे, त्याच प्रकारची पारदर्शकता भारतीय जनता पार्टीने राज्याच्या कारभारात आणावी. मंत्रिमंडळाच्या बैठकांना पत्रकारांना हजर राहू द्यावं, अशा प्रकारची मागणी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने महानगरपालिकांच्या कारभारामध्ये पारदर्शकतेसाठी आग्रही आहे, त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीने राज्याच्या कारभाराच्या विषयी देखील पारदर्शक असलं पाहिजे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला यापुढे पत्रकारांना, लोकायुक्तांना, त्याचप्रमाणे इतरांनाही आमंत्रित करायला पाहिजे, असं मत पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात तणातणी होते आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेत मंत्रिमंडळाच्या बैठका देखील पारदर्शक व्हायला पाहिजेत, अशी भूमिका मांडली आहे. काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये 300 रुपयांना सिलेंडर मिळत होतं, मात्र आता त्याची किंमत 777 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे. हेच का अच्छे दिन, अशा प्रकारचा सवाल करत आज सिलेंडरच्या दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस शासनाच्या कालावधीमध्ये घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत 300 रुपये होती, मात्र आता ही सिलेंडरची किंमत जवळपास 777 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हेच का अच्छे दिन, अशा प्रकारचा सवाल महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. नुकत्याच सिलेंडरच्या किमती वाढल्या, यावर आता काँग्रेसच्या वतीने जळजळीत प्रतिक्रिया उमटली आहे. याविरोधात आज ठाणे काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आलं. आमचं काँग्रेसचं सरकार होतं आणि 300 रुपये सिलेंडर होतं, तर मोदी सरकारला आणि ह्या लोकांना, भाजपवाल्यांना आणि शिवसेनेवाल्यांना तेच महाग वाटत होतं. पण आज त्यांच्या काळामध्ये जे 788 रुपये सिलेंडर झालेलं आहे, गरीब गरजू लोकांना फसवण्यात येत आहे. अशा ह्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जनतेच्या वतीने हा महिला काँग्रेसच्या कार्यालयामधून निषेध करण्यात येत आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. किंवा
7506946 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. नोकरीच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेकदा बदल्या होत असतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होत असतो आणि त्यामुळे साहजिकच याचा थेट परिणाम त्यांच्या करिअरवर देखील होतो, नोकरी मिळण्यावर होतो. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी एका नोकरी मेळाव्याचं आयोजन आज ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलं. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कल्याणकारी उपक्रमाअंतर्गत त्यांच्या पाल्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये नोकरी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने आज एका जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील सुमारे 50 नामांकित कंपन्या या जॉब फेअरमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपलब्ध असलेल्या विविध रिक्त पदांसह हजर राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सदर रोजगार मेळाव्यामार्फत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे इयत्ता 8वी पास पासून ITI धारक पदविका, पदवी, अभियांत्रिकी, फार्मसी, MBA तसंच इतर उच्च शिक्षित पाल्य आणि नातलगांना रोजगाराच्या तात्काळ संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर रोजगार मेळाव्यामध्ये आज मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला. वक्तृत्व कला ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची कला आहे. मात्र ही कला एखाद्याला अवगत नसेल तर ती निश्चितपणे त्याच्यामध्ये तिचा विकास करता येऊ शकतो. या संदर्भात वक्तृत्व कला नेमकी काय असते, कशा पद्धतीने तिचा विकास करता येऊ शकतो, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे श्री विलास मुणगेकर यांना. नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोनं देखील विकलं जात नाही. आणि मग अशा वेळेस आज माणसाला प्रत्येक ठिकाणी बोलावं लागतं, स्वतःला प्रेझेंट करावं लागतं. कधी काही वस्तू विकायच्या असतात, कधी काही आयडिया विकायच्या असतात, कधी अक्षरशः स्वतःला सुद्धा लोकांसमोर एक प्रकारे विकायचं असतं. प्रत्येक ठिकाणी एक महत्त्वाची गरज असते, ती म्हणजे वक्तृत्व. वक्तृत्व कसं डेव्हलप करायचं या संदर्भात आज आपण बोलणार आहोत श्री विलास मुणगेकर यांच्याशी. विलास मुणगेकर गेल्या 33 वर्षांपासून ट्रेनिंग या फील्डमध्ये कार्यरत आहेत. या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. एवढ्या प्रचंड मोठ्या कालावधीमध्ये जवळपास 1100 कंपन्यांसाठी 3300 पेक्षा जास्त ट्रेनिंग्स त्यांनी आजवर घेतले आहेत. अनेक विषयांवर ते बोलत असतात. अनेकांना त्यांनी अक्षरशः घडवलेलं आहे. विलासजी, ठाणे वर्तमानमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नमस्ते. पुन्हा एकदा अशासाठी की यापूर्वी देखील आम्ही तुमचं एक अशाच प्रकारचं सेशन केलं होतं. आमच्या असंख्य प्रेक्षकांनी त्या सेशनला अक्षरशः दाद दिली होती. त्याच्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुन्हा इथे इन्व्हाइट केलेलं आहे. धन्यवाद. आज आपला विषय आहे वक्तृत्व. मला सांगा की सभाधीटपणा, वक्तृत्व या सगळ्याला आजच्या सिनारिओमध्ये, आजच्या एकंदरीतच वातावरणामध्ये किती महत्त्व आहे? आपल्या आयुष्याचे 3 टप्पे असतात. एक डिपेंडन्स म्हणजे लहानपणी ज्यावेळेला आपण पूर्णपणे आपल्या पालकांवर, शिक्षकांवर जबाबदार असतो आणि त्यानंतर मग सेल्फ डिपेंडन्स येतं किंवा इंडिपेंडन्स म्हणतो. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की मीच सगळं काही करू शकतो. पण प्रत्यक्षात जगाच्या व्यवहारामध्ये आल्यानंतर इंटरडिपेंडन्स, तुम्हाला मी यशस्वी करतो, तुम्ही मला यशस्वी करत असता, ही जाणीव होत असते. मग जर मी स्वतःला चांगल्या प्रकारे पेश करू शकलो नाही, कॉमर्स घ्या, बिझनेस घ्या किंवा कम्युनिकेशन घ्या, तिन्ही शब्दांचा अर्थ आहे आदान प्रदान. एक्झॅक्टली. सो मला जे नेमकं सांगायचं आहे हे जर मला व्यवस्थित सांगता आलं नाही तर मी मागे पडणार आहे.
बरोबर. आणि स्पर्धा एवढी तीव्र झालेली आहे, पण तुम्हाला कॉपरेशननेच पुढे जाता येणार आहे. सहकार्याची गरज आहे, पण मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि तरच तुम्ही मला हवी असलेली रिॲक्शन देणार आहात. एक्झॅक्टली. म्हणून एका चांगल्या लीडरसाठी गरज असते की तो चार चौघांसमोर उभं राहून व्यवस्थित बोलू शकतो. एक्झॅक्टली. एक उत्तम वक्ता घडवण्यासाठी तुम्ही अनेक वर्षापासून प्रयत्न करत असतात. माणसामध्ये अनेकदा गुण असतो, परंतु तो कुठेतरी लपलेला असतो. तर हा जो लपलेला गुण आहे हा बाहेर काढण्यासाठी आणि एक उत्तम वक्ता त्याला बनवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करत असतात? केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आपण चालायला कसे शिकलो, सायकल चालवायला बरेच जण कसे शिकले. एकदा तो बॅलन्स आल्यानंतर मग माणूस मागे वळून पाहत नाही. पण वक्तृत्वाबाबत तेवढं नाहीये, कारण ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की मी आता बऱ्यापैकी बोलू शकेन, त्याच वेळेला निसर्ग टोकून काढत असतो. सो विनम्रतेनं तुमची मांडणी जी आहे ते करणं गरजेचं आहे. बट हजारो मैलांचा प्रवास जो असतो तो आपण टाकलेल्या पहिल्या पावलाने सुरुवात होत असते. बरोबर. सो अनेक वेळा तुम्ही पडणार आहात, अनेक वेळेला तुमची भाषणं लोकांना आवडणार नाही आहेत, बोर करणार आहेत, पण ती सुरुवात करणं गरजेचं आहे. बरोबर. सगळ्यात बेस्ट म्हणजे आरशासमोर स्वतः बोलायला सुरुवात करायचं. मी लोकांना एक्सरसाइज देतो की एक एक मिनिटासाठी एक सोपा विषय, एक मीडियम विषय आणि एक कठीण ज्याच्यावर बोलताच येणार नाही, हे रोज 3 मिनिटाचा सराव स्वतःशीच करा. एक 30 दिवसांनंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्यामध्ये बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. छोटे छोटे हळदी कुंकाचा समारंभ असेल, एखादं शाळेचं फंक्शन असेल, झेंडावंदन असेल, अशा ठिकाणी संधी शोधून एक तर निवेदक तरी बना किंवा एक 2 मिनिटाचं भाषण पेश करा. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की तुमची प्रगती होते. नॅचरली. या सगळ्यासाठी आपल्याला ज्यावेळेस म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की मी ज्यावेळेस पहिल्यांदा स्टेजवर गेलो, कॅमेरासमोर मी कितीही बोलू शकतोय, म्हणजे कॅमेराचं बटन ऑन झाल्यानंतर मी कितीही बोलू शकतो, पण ज्यावेळेस समोरनं आपल्याला 100 डोळे 1000 डोळे बघत असतात त्यावेळेस अनेकदा ब्लँक झाल्यासारखं होतं. तर ही जी आपली साधारणपणे 100 लोकांसमोर 200 लोकांसमोर आपल्याला बोलायचं असतं, त्यावेळेस आपला स्पीच कशा पद्धतीने आपण डिझाईन करायला पाहिजे? सो याच्यात महत्वाचे फॅक्टर आहेत. मी जर शिक्षक असेल तर फिजिक्समध्ये पारंगत आहे. 10वीच्या 8वीच्या 7वीच्या मुलांना मी व्यवस्थित सांगतो, म्हणजे मला स्टेजवर बोलता येईल हा गैरसमज करू नये. कॅमेऱ्यासमोरचं बोलणं वेगळं असतं, स्टेजवर उभं राहून बोलणं वेगळं असतं, वेगवेगळ्या लेवलची लोक येतात त्यांच्या समोरचं बोलणं वेगळं असतं. एक महत्वाची त्रिसूत्री आहे ती लक्षात ठेवा की नुसतंच तुम्ही काय बोलताय ते महत्वाचं नसतं, तर काय बोलताय ते कसं बोलताय. कितने आदमी थे, कितने आदमी थे. 40 वर्षानंतर आजही तो डायलॉग आपल्या स्मरणात गेलेला आहे. दुसरं एक आकर्षक सुरुवात आणि जबरदस्त इम्पॅक्टफुल शेवट, कारण शेवट घेऊन लोक जात असतात. आणि अतिशय महत्वाचे काही काही कोट्स असतात. फॉर एक्झाम्पल स्वामी विवेकानंद म्हटलेले आहेत की अवेक अराइज अँड स्टॉप नॉट अंटिल यू रीच युअर गोल, उत्तिष्ठित जागृत. सो असे काही कोट्स तुम्ही किंवा लोकांची निवेदनं पाठ करून ठेवलीत तर ते जे काही भाषण असेल ते सुलभ जातं. बरोबर. हे त्रिसूत्री फॉलो करायचं आहे. पण अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी भाषण करत असतो तेव्हा त्या विषयाचा इम्पॅक्ट 7% असतो. 38% माझा आवाज मी वापरतो, ते शब्द, इंटोनेशन, आवाजाचा चढउतार कसा आहे आणि कुठे कुठे पॉज घेत आहे हे महत्वाचं ठरतं. 55% इम्पॅक्ट जो आहे माझा ड्रेसचा आहे, माझा चेहरा बोलका असतो, नजरेला मी नजर कशी देतोय आणि एकंदरीत माझा आत्मविश्वास, देहबोली आणि उत्साह हे खेळकर असतात. याच्यामध्ये आवाजाचा खूप प्रचंड मोठा इम्पॅक्ट असतो. जसं आता तुम्ही सांगितलं कितने आदमी थे वो और कितने आदमी थे वो. आवाज डेव्हलप करता येतो आपला? आवाज हा मॉड्युलेट करावा लागतो. वेगवेगळ्या गायकांची जर गाणी आपण गाण्याचा प्रयत्न केला, मुकेश असतील, सहगल असतील, तुम्ही येसुदास असेल, तर हे मॉड्युलेशन व्हायला मदत होते. तर साध्या एका पोलिओच्या जाहिरातीमध्ये अमिताभ बोलले बस 2 बूंद जिंदगी के. सो तो जो आतून काढलेला आहे तो फिलिंग आहे तो महत्वाचा असतो. बऱ्याच गोष्टी नुसत्याच तुमच्या मुखातून येत नसतात, तर तुमचं प्राणायामाच्या माध्यमातून डेव्हलप करणं गरजेचं आहे. मन त्याच्या इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे आणि हृदय हे जिथे कमी असेल तिथे तो इम्पॅक्ट दिसत नाही. तो म्हणजे काय म्हणतात ना, तो एक मोनोटोनस सूर दिसतो. पण अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यातले जे फिलिंग्स असतात ते स्वरूप जर त्याच्यामध्ये आलं नाही, आपण जीव ओतला नाही त्याच्यामध्ये, तर ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. माझ्या मते एक सरांच्या काही व्हिडिओ क्लिप्स आहेत
त्यापैकी एक व्हिडिओ क्लिप याच विषयावरची आपण बघूया आणि त्यानंतर पुढची चर्चा करूया. अब एक बात आपकी जिंदगी में हो नहीं सकती. बहुत सारे लोगों को लगता है मेरा बंगला, मेरी गाड़ी, मेरी शान और शौकत, मेरी लोकप्रियता, जितनी मैं के रट लगी जाती है वो आदमी सफल कभी नहीं होता है. शेख चिल्लिया मुंगेराला की हसीन सपने की तरह वो जिंदगी भर सपने देखते रहता है. गिव द वर्ल्ड द बेस्ट यू हैव एंड द बेस्ट विल कम टू यू. दूसरों को कैसी खुशी दे सकता हो जब तक मैं दूसरों को देता नहीं, दूसरों को संपन्न बनाता नहीं, दूसरों के प्रॉब्लम्स दूर करने में मदद करता नहीं, मेरे जिंदगी के प्रॉब्लम्स कभी नहीं दूर होने वाले. जो न्यूटन का तीसरा नियम है, एवरी एक्शन हैज इक्वल एंड ऑपोजिट फोर्स. तो जितना मैं मांगते रहूंगा, मांगते रहूंगा, मांगते रहूंगा, मुझे देते रहना पड़ेगा, देते रहना पड़ेगा, देते रहना पड़ेगा. सर, या क्लिपमधून आपल्याला कळलं की बेस्ट डेफिनेटली ट्रेनिंगमुळे वक्तृत्व निश्चितपणे बहरू शकतं. तुम्ही कशा पद्धतीने ट्रेनिंग देत असतात याच विषयावरचं? सो आता ह्याच्यात तुम्ही बघितलं मेन ते टाळ्या घेणं महत्वाचं आहे आणि तिकडे तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. सो एक मार्गदर्शक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला हेलिकॉप्टरमध्ये बसून तुम्हाला त्या शिखरावर नेत असतो. एक तर तुम्ही तुमची पायपीट चालू ठेवून ट्रायल अँड एरर मेथडने जाऊ शकता. पण सध्याच्या युगातलं 21व्या शतकातलं तंत्रज्ञान म्हणजे एक गुरु तुमचा असायला पाहिजे, म्हणजे तुमचा अहंकार नष्ट होतो आणि त्याच्याकडे त्या 33 वर्षांचा 4 दशकांचा जो अभ्यास असतो तो तुम्हाला डायरेक्टली उपयोगी पडत असतो. सो बऱ्याचशा नेत्यांना, सेलिब्रिटीजना मी 1 दिवसात 6 तासाच्या ह्याच्यात सुद्धा घडवलेलं आहेत आणि ते नेते आज तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल. मी नावं नाही सांगू शकत, पण अर्थातच एक लॉंग टर्म डिफाईन करून 6 महिन्याच्या पिरियडमध्ये मला या लेवलला पोचायचं आहे असं ठरवून जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर ते फायदेशीर ठरतं. निश्चितपणे आपण बघितलं की एक फक्त वक्तृत्व हा जर आपण एक फॅक्टर पकडला तर साधारणपणे किती त्याला अंग आहेत, किती त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत. जर आपल्याला सुद्धा आपलं वक्तृत्व बहरायचं असेल, 10 लोकांमध्ये उठून दिसायचं असेल तर निश्चितपणे ही एक कला अशी आहे जी अंगीभूत असली पाहिजे. अनेकदा ती नसते, मात्र ती डेव्हलप करता येऊ शकते. हेच विलास मुणगेकर यांचं म्हणणं आहे. सर, आमच्याशी बोललात, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.